आज आपण डू, डीड आणि विलचा वापर करून जनरल क्वेश्चन्स कसे फ्रेम करता येतात ते बघणार आहोत. जनरल क्वेश्चन्स म्हणजे असे प्रश्न ज्यांची उत्तरं येस किंवा नोने देता येतात. प्रेझेंट टेन्समध्ये जनरल क्वेश्चन तयार करण्यासाठी डू आणि डज नंतर करता आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. डू यू स्पीक इंग्लिश? डज शी नो माय मदर? डू यू लाईक कॉफी? डज ही लव्ह मी? पास्ट टेन्समध्ये जनरल क्वेश्चन तयार करताना डीड नंतर करता आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप याचा वापर होतो. डिड देविशा गो टू स्कूल? डिड यू ईट? डिड राणी कॉल यू? डिड ही स्पीक इंग्लिश? फ्युचर टेन्समध्ये जनरल क्वेश्चन तयार करताना विल नंतर करता आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. विल यू स्पीक इंग्लिश? विल यू गो टू द पार्टी?